बघा की आपल्याला माहीत आहे की विधिमंडळात जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यापेक्षा विरोधी पक्ष हा आता विरोधी पक्ष नेता पदावरून जे की कायदेशीरदृष्ट्या त्याच्यासाठी ते पात्र नाही आहे तरी त्याला ते इश्यू करत आहे. त्याच्यावरून त्यांनी काल चहापानाचा बहिष्कार टाकला आणि चर्चेला आले नाही. एका बाजूने महायुती ही हातात हात घेऊन काम करत आहे, परंतु विरोधी पक्षामध्ये शरद पवार गट, राष्ट्रवादी किंवा उबाटा किंवा काँग्रेस या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. जरी त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळालं असतं तरी तीन पार्टीमध्ये त्याच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. तीन पार्टीचा सोडा एकट्या उबाटामध्ये आपल्याला माहीत आहे की मागे त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता केलं होतं. भास्कर जाधव एक सिनियर नेते असताना त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. तो विश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे, अजय चौधरी किंवा सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या नावामध्ये त्यांचंच एकमत होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही भांगड करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले पाहिजे, सभागृहात यायला पाहिजे, सरकारचं कुठं चुकत असेल ती चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडले पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्याच्या भानगडीत न पडलेलं त्यांना जास्त योग्य राहील असं माझं म्हणणं आहे. मात्र कुठेतरी मग भास्कर जाधव हे नाराज होऊ शकतात का भविष्यामध्ये आणि ठाकरे गटामध्ये असं ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात येतं असं महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले तेव्हा एकाच घरी मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्या मुलाला मंत्रिपद त्यांनी दिलं. सुभाष देसाई आणि अनिल परब या चारही लोकांना त्यांनी मंत्रिपद दिलं. जेवढे अपक्षाचे कोट्याचे मंत्री होते जे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला शेअर करायला पाहिजे होतं ते एकटे उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या कोट्यातून दिलं. त्यामुळे अनेक लोकांवर त्या माध्यमातून अन्याय झाला आणि ही जी रिॲक्शन झाली 20 तारखेला त्याच्यामागे त्यांनी घेतलेले हे चुकीचे निर्णय हे देखील कारणीभूत राहिले. हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे भाऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार का या अधिवेशनामध्ये? शेतकऱ्यांच्या बाजूने शासन गंभीरपणे उभं आहे. जे जे वचनं आम्ही शेतकऱ्यांना दिले होते त्याचे आम्ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण करत आहोत. विशेष करून आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की 7.5 हॉर्सपावरपर्यंत जे कृषी पंपाचं बिल आपण माफ केलं त्याचा सरकारवर जो बोजा आहे तो सुमारे 27,000 कोटीचा यावर्षी गेलेला आहे. तरी देखील शेतकऱ्यांपासून कुठल्या इलेक्ट्रिक बिलची वसुली काँग्रेसच्या सरकारप्रमाणे आपण करत नाही आहोत. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याची सर्वोत्परी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे काही वचने अजून दिलेली आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढील 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. एक गोष्ट अशी आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळेस कुठेतरी मनसेसोबत येत आहे महाविकास आघाडीसोबत, हे कुठेतरी काँग्रेसला किंवा महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांना पटत नाही आहे. आज जेव्हा आदित्य ठाकरे हे विरोधी पक्ष नेतेपदी जाण्याची बातमी समोर आली तेव्हा विजय वडेट्टीवार बोलतात की आम्हाला काही आक्षेप नाही आहे, त्यांनी बनलं तर आम्हाला चालेल. कुठेतरी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांना कुठेतरी सोडायचंच आहे असं चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही नीतिमत्ता राहिलेली नाही. एका बाजूने पूर्वी त्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली जी की कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नव्हतं, कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणीही विश्वास करू शकत नव्हतं. तशा पद्धतीची युती झाली. आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावा ते ठेवत होते. सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा हे करू शकतात आणि त्यांनी काही केलं याच्यात आश्चर्य मानायला नको. भास्कर जाधव जर का शिवसेनेत आले नाराज होऊन तर स्वागत असेल शिवसेनेकडून? आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं नाही आहे, परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खटखट ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे
जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे, तो लवकरच अजून येणार आहे. ज्या दिवशी आता गटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही, यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही. मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही. सरकार के सरकारी कामों के कई बिल अभी तक प्रलंबित है और उसका ठीकरा लाडली बहन योजना पर फोड़ा जा रहा बघा, है. आता जी पुरवणी मागणी आज जी सादर करण्यात आली त्याचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांचे देणगे देण्याची पुरवणी मागणी आलेली आहे, ते मंजूर होतात, सर्व थकबाकी देण्यात.